त्या बाळाच्या जीवनावर कोणतंच संकट नाही असं सांगितलं. आता असं सांगितल्यानंतर त्या बाळाला एके दिवशी राजा आपल्या गादीवर घेऊन बसला. जे कारभार करत असताना राजा त्या बोधिसत्व असणाऱ्या तेमी नावाच्या बाळाला आपल्या गादीवर घेऊन मांडीवर घेऊन बसला आणि राज्य कारभार करायचा, निर्णय द्यायचा. राजाला निर्णय द्यावा लागतात ना. तर ते बाळ 1 महिन्याचं बाळ आहे, तेमी नावाचं 1 महिन्याचं बाळ आहे. पण ज्याच्या हृदयामध्ये बुद्धत्वाचा आविष्कार दडलेला असतो तो जन्मल्यापासून शुद्धीमध्ये असतो. मांडीवर बसले बाळ आणि राजाने एक निर्णय देता देता एका कैद्यासाठी मृत्यूदंडाची घोषणा केली की अमुक अमुक व्यक्तीला मृत्यूदंड द्या. आता ती बाळ 1 महिन्याचं आहे, पण महाप्रज्ञावंत बाळ आहे, ज्ञानीवंत बाळ आहे. त्याला कळालं की अरे बापरे, हे तर लयच भारी काम आहे म्हणे. म्हणजे राजाच्या पोटी जन्माला यायचं, श्रीमंत व्हायचं, ऐश्वर्याने परिपूर्ण व्हायचं, राजा बनायचं आणि पुन्हा आपणही हेच काम करायचं का म्हणे, एकमेकांना दुसऱ्यांना मृत्यूदंड द्यायचं. ते बाळ घाबरलं की याच्यासाठी मला या राजकुळात जन्म मिळालेला आहे का म्हणे. 1 महिन्याचं बाळ, त्याच्यामध्ये महान प्रज्ञा असते, कारण त्यांची आपल्या गौतम बुद्धाची पारमिता 4 असंख्य 1 लाख कल्पाची आहे. एवढ्या जन्मोजन्मापासून आल्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये महान पारमिता असतात. म्हणजे आईच्या गर्भात येताना आल्यास बाहेर आल्यासही ते प्रज्ञावान असतात. त्यांनी विचार केला, मी जर मोठा झालो तर इथं राजा बनेन आणि राजा बनून पुन्हा मी सुद्धा, कारण गरीब राहणं एका वेळी परवडलं. माणूस प्रामाणिकपणे चटणी भाकर कमवायला जाईल, काम धंदा करेल, लेकर बाळाला भरण पोषण करेल. पण अचानक जर पैसा आला, श्रीमंती आली, तर लोकांना सुखाची झोप सुद्धा लागत नाही. झोपेच्या गोळ्या खाऊ लागतात की याचं कसं, याचं कसं, धनाचं कसं. मग ते बाळही व्यवस्थित निघत नाही, आपले आपल्यावर लक्ष राहत नाही. रोग राई, शुगर, बीपी, किडनी फेल, अटॅक, हार्ट अटॅक, अनेक प्रकारचे. पण एखादा गरीब बाई, एखादा गरीब व्यक्ती दिवसभर 500 रुपयात काम धंदा करतील, संध्याकाळी एकत्र बसतील, चटणी भाकर खातील, धम्मवान असतील तर धम्मचर्चा विपश्यना करून शांत चित्ताने झोपून उद्या आपल्या कामाला लागतील. त्यांनाही आपल्या बाळांची काळजी आहे, नाही असं नाही. पण मुबलक अन्न वस्त्र निवाराच असला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त जर असलं तर तुम्ही सुखी राहू शकत नाही. हे त्या बोधिसत्वानं जाणलं आणि 1 महिन्याचं असताना ती बाळ त्याने काय केलं, पलंगावर टाकलं झोपायला. 1 महिन्याचं बाळ विचार करत करत आता म्हणे त्यांच्या अंग म्हणजे आंघोळ घालायला वेगळ्या बाया, नटवायला वेगळ्या बाया, बाहेर फिरायला न्यायला वेगळ्या बाया, कितीतरी लोक सेवेमध्ये. त्या बाळांना असा विचार केला की मला हे राज्य नको, मला घराच्या बाहेर निघून जायचंय. पण आता जाऊ शकत नाही, ते बाळ आहे ना, ते कसं चालणार आहे. प्रज्ञावंत आहे पण शरीर, ते कोणतं बाळ आहे, थोडं ते बाहेर घेऊन जा बाळाला. रेकॉर्डिंग चालू आहे आणि माझं ते जरा शांत राहू द्या माझं डोकं. पुन्हा त्याच्यातला आता कट करावं लागते सगळं. हे महाराष्ट्राला लई विचित्र आहे. माझी प्रवचन मी युट्यूबला आजपर्यंत काय ह्याच्यामुळेच केलं नाही. मी बाहेर प्रवचन कुठे देऊ शकत नाही, कारण मला धम्माची शक्ती हवी असते. त्या धम्माच्या शक्ती ते त्रिपिटक सांगायची इच्छा असते आणि मग म्हणून बाहेर देऊ शकत नाही. इथं द्यायचा प्रयत्न करतो तरी ती मार मला त्रास देत असते 24 तास. ते बाळ लुळ झालं, हात पायातून लुळ झालं आणि असं गडे वाकडं बघायचं. हात हलवायचा नाही, पाय हलवायचा नाही, काहीच नाही, कमरेतून लुळ झालं ते. पण आता भविष्यवाणी केली की बाळ निरोगी आहे,
बाळ सबल आहे, बाळ सुलक्षणी आहे, भविष्यवाणी सांगितली त्याला बघून, आणि सुंदर राजबिंड बाळ आहे. असं कसं झालं? आई लय घाबरली. आईचं काळीच परीक्षा केली. आता या बाळामध्ये खराच दोष आहे का? का बाळ हे मुद्दाम करतोय? दिसायला एवढं सुंदर आहे, सोन्यासारखं आहे, तेजस्वी, शीलवान, गुणवान, सगळे त्याच्यात गुण आहेत, लक्षण आहे त्याच्यात सगळ्या. पण मग काय झालं? त्याची परीक्षा घेणं सुरू केलं बापानं. बापाला विश्वास बसेना ना त्याच्यावर. 1-2 बाळ, 2 वर्षाचं बाळ झालं ते. आता 2 वर्षाचं बाळ झालं, पण ते लुळच बाळ. हातामधून, पायामधून, तोंडाने बोलणं नाही, उग पडून संडास मध्येच पडून राहायचं. किती बी आपल्या किती दिवस. आता मग ती शेवटी राजाचं बाळ साफ करायचे. मग त्याने परीक्षा केली, त्याला दूध पाजायचंच कमी केलं. त्याला म्हणले हे बाळ तर एवढं सुंदर आहे, असं होऊ शकत नाही, लोळा होऊ शकत नाही बाळ. त्याला दूध, त्याने आईच्या दूध पिण्या झालं. ते जेवढं लागतंय तेवढं जीवन जगायला, बाकी दूधच प्यायचं नाही. मग त्याला 8-8 दिवस, 10-10 दिवस मुद्दाम दूध द्यायची नाही, रडल म्हणून. ते बाळ आहे ना, ते रडत नाही, ते मला सांगतंय, अरे दूध तुला नाही दिलं तर चालेल, जन्मोन जन्माचं तू दूध पिरत आला, समुद्राचं पाणी कमी आहे एवढं दूध पिलोय आपण आपल्या आईचं. एका जन्मात नाही पिलास तर काही फरक पडत नाही, काहीच काळजी करू नको. 8 दिवस 10 दिवस दूध प्यायचं नाही, जबरदस्तीने दूध पाजवा लागायचं त्याला. 1 वर्षाचं बाळ झालं, उठणे नाही, लुळच पडलं. ते सक्षम आहे, बलवान आहे. मग त्याला काय करायचे? 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या बाळाला गोड जास्त आवडते. जसं आपली आजची बाळ चॉकलेट खातात, आईस्क्रीम खातात, मग त्याला सुंदर सुंदर त्या काळची गोड गोड पदार्थ त्या समोर ठेवायचे सगळे, आणि पडद्याच्या मागून बघायचे, आपण गेल्यास तरी खाते का बघायचे. आता ती बाळ लय तेजस्वी, आता 2 वर्षाचं अजून मॅच्युअर आहे. ते नाही म्हणे, मला हे खालो की गाडी फसली, मला पुन्हा सोडणार नाही, पुन्हा नरकाचा मार्गात जावं लागेल म्हणे. त्यानं खाणंच बंद केलं. 3 वर्षाचं झालं, सुंदर सुंदर खेळणे आणले त्याच्या समोर, एकही खेळणं घेतलं नाही. 4 वर्षाचं झालं, स्वादिष्ट स्वादिष्ट भोजन दिलं त्याच्यासाठी, खायचंच नव्हतं ते. जेवढं चारलं तेवढंच खायचं, थोडस जीवन जगाय पुरतच, बाकी खाणंच बंद केलं. 5 वर्षाचं झालं, त्याला मध्ये ठेवायचे, 4ही बाजूनं अग्नी लावायची, अग्नीचे गोळे निखारे. म्हणजे 5 वर्षाचे बाळ अग्नीला घाबरतात म्हणून त्यानं म्हटला, ही मनातल्या मनात म्हणताय ते, ही अग्नी परवडली पण नरकाची अग्नी परवडली नाही. कोणाला सांगताय? मनाला समजून सांगते. ह्या अग्नीची मी दाहकता सहन करतो, पण मला राजा बनून त्या नरकाच्या अग्नीमध्ये मला जायचं नाही. अंगाला त्याच्या काळ काळ चटके बसू लागले. ते अग्नी सहन केलं, पण माय बाप आहेत ना, काळजीने बाजूला काढायचे, लगेच मोर द्यायची नाही बाळाला. 7 वर्षाचं बाळ झालं, त्याने सापच आणले परीक्षा घ्यायला, पण त्या सापाच्या तोंडातलं ते दात विषारी काढून उगच आणायचे, खेळत खेळत सपून अंगावर टाकायचे, नाग सरळ करायची नस, थांबायचे फेने काढून. ह्याने शांत बघायचा, अरे तुम्ही मला चावचाल रे, बाकी काय करणार आहात, तुमचे विष मला चालेल पण नरकात मला जायचं नाही, म्हणून मला राजा बनायचं नाही. म्हणजे त्या सापाला सुद्धा घाबरला नाही. 10 वर्षाचं झालं, 10 वर्षाचं झालं म्हणजे तू असं दाखवू लागलं, कानानं बहिरा आहे, तोंडानं मुका आहे, आणि अंगानं लुळा आहे, पांगळा आहे. म्हणजे मला काहीच कळत नाही असं दाखवू लागलं. ते इकडे बघितलं की इकडे बघायचं, असं शांत. मम्मी म्हणायची, बाळा बाळा बस रे, उठ रे, माय खेळवायची ना, ते बायकडे बघायचं नाही. ते मग त्याला वाटायचं, अरे बहिरबी आहे, काय येणं निघालं वाटायचं कधी कधी त्याला, असं कसं झालं कसं. 10 वर्षाचं झालं तर पलंगावर झोपलं होतं.
तो एकदाच 5-10 माणसं आणून त्याच्या पलंगाखाली बसविली, त्याला न कळू देता. आणि एकदाच दणकून शंखातून शंख, मोठा शंख त्याच्यामध्ये ते हे करायचे, त्याच्या कानाजवळ वटपटकन येऊन. पण त्याची लय पुण्य आहे ना, त्याला माहिती आहे कधी काय होऊ शकतंय. म्हणजे ध्यानात आहे ते, शंखामुळे ते दचकलं नाही. दचकल्यास कळते अरे ह्याला ऐकू लागले नाटक करायला म्हणून. त्याने दचकलं सुद्धा नाही. 12 वर्षाचं झालं, हातपाय हलवणं बंदच. तिळा इतकं सुद्धा ते हातपाय हलवले नाही त्यानं. बोला किती त्याची पारमिता असं महापुरुषाची. त्यांनी काय करायचे, त्याच्या अवतीभोवती दिवे लावायचे आणि मोठ्या रांजणा दिवे ठेवायचे, दिवे मोठे मोठे लावून. आणि अंधाऱ्या रात्री पटकन सगळ्याचे सगळे दिवे एकदाच वरी करायचे आणि हालचाल करते का बघायला. आता ही लय पॉवरफुल आहे ना, बोधिसत्व आहे ना. नको मला घरात राहायचं नाही, ती परीक्षा त्याच्यात नाही. 13 वर्षाचं झालं. 13 वर्षापासून 14-15 वर्षापर्यंतच्या लेकरांना जे की ते तारुण्यात यायला लागते. प्रत्येक बाळाला स्वच्छता आवडते, सौंदर्याची स्वच्छता आवडते, स्वतःच्या शरीराची स्वच्छता आवडते, सौंदर्यमूलक गोष्टी आवडतात. त्याला काय केलं, त्याच्या सगळ्या अंगाला त्याचीच घाण लावून टाकली, संडासच लावली तोंडाला, आणि इकडं तिकडं इकडं. आणि त्याच्यावर माशा बसू लागली. आता ते म्हटलं या माशांचं चावणं परवडलं, पण राजा बनून इतरांना शासन करून मला नरकात जाणे परवडणार नाही. त्याच्या अंगाला रक्त निघायचं, माशा चावून, संडास, सगळे संडासचा वास सगळं त्यांनी सहन केलं. 16 वर्षाचं झालं. आता 16चं झाल्यास तारुण्यात आले की आता सगळं शरीर सुंदर आहे, त्याचं राजबिंड आहे, हत्ती सारखं त्याच्या अंगात शक्ती आहे 16व्या वर्षी. पण त्यानं 16 वर्षापर्यंत थोडं सुद्धा हल्लं नव्हतं. सुंदर सुंदर मुली आणल्या त्याच्या सेवेला बघा. आणि त्यानं सांगितलं, म्हणजे वाराणसीच्या आजूबाजूच्या देशातल्या विश्व सुंदरी आणल्या 10, 20, 30. आणि सांगितलं जी माझ्या बाळाला जिंकून घेईल ती त्याची पत्नी बनेल. त्या मुलींनी प्रयत्न केले, सौंदर्याचे प्रयत्न केले, नाचण्याचे, गाण्याचे, वाद्य वाजवण्याचे, त्याला मिठीमध्ये घेण्याचे प्रयत्न केले. पण बाळ तो श्वास रोखून धरायचा. श्वास रोखून धरल्यास त्याच्या अंगात आग पडायची. तो म्हणाला ही अंगातली आग परवडली, त्याचं अंग सर्वांग थंडगार पडायचं. एवढ्या सुंदर तरुणी आहेत समोर त्याच्या, एवढा राजबिंडा तो बोधिसत्व आहे. तर त्या थकून थकून बापाकडे गेल्या, त्याला म्हणल्या क्षमा करा राजन, तुमचा बाळ हा मनुष्य नाही, तो यक्ष आहे म्हणे. यक्ष त्याचं अंग थंडगार पडते म्हणे, ते माणूसच नाही म्हणे, ते भूत प्रेत काहीतरी यक्ष आहे म्हणे, ते माणसाची औलाद नाही. म्हणल्या की बाहेर जाऊन राजा म्हणला असू द्या, आता माझं बाळ आहे, मी काय. सगळे उपाय करून थकले. 16 वर्षे झाल्यानंतर राजा आला. राजाने बाळाला बघितलं, पोटची आग आहे. लोकांना बोलून घेतलं, त्यांनी घोषणा केली का, त्याला बोलून घेतलं, तुम्ही केली ना माझ्या बाळाची, माझं बाळ सुलक्षणीय आहे, बाळ मंगलकारी आहे. हे बाळ असं कसं निघालं सांगा. बघा ते म्हणले ते बदल. राजन आम्हाला तर असंच आहे आधीच माहित होतं म्हणले, पण आम्ही जर जन्मले असं सांगितलं तर तुम्ही आम्हाला देहदंड दिला असता. आम्हाला आधीच कळलं तुमचं बाळ म्हणजे मंगल सुलक्षणी नाही, अवलक्षणी आहे म्हणे, म्हणजे पापी आहे म्हणे, आधीच कळलं. आता म्हणाले ती म्हणजे त्यांचं काम काय, पोट भरायचं बिचारांचं काम आहे, त्यांना काय कळतं बिचारांना. राजा बोले राहिले. राजानं काय केलं, आपल्या अमात्यासोबत, अमात्य म्हणजे मंत्री, आपल्या मंत्र्यासोबत राजाने चर्चा केली आणि म्हटलं नगरामध्ये असं पापी अपशकुनी जर बाळ असलं तर आपल्या नगरावर संकट येऊ शकतं. म्हणून हे मंत्री, हे अमात्या, तू काय कर, एक सगळ्यात आपला अमंगल रथ, ज्या रथात मी कधीच बसून जात नाही, आणि जे अमंगल घोडे ते झूप
आणि पश्चिम द्वाराकडून ह्या बाळाला रात्री उचल आणि त्याला स्मशानामध्ये त्याला पुरून टाक. कोण म्हटलं? बापानं म्हटलं. आता माईचं काळीच, माय दररोज यायची बाळाजवळ, दररोज सगळं एवढे करून थकले की याची त्याला साफ करायची, जवळ घ्यायची, मुका घ्यायची, तोंडावरून हात फिरवायची, म्हणायची बाळा तू असा नाहीस, तुझं तेज, तुझं सामर्थ्य आणि माझ्या अंतःकरणातला विश्वास मला सांगतोय तू असा नाहीस, असं काय करतोस बाळ. पण नवऱ्याच्या पाया पडली, कारण नवऱ्याने आदेश काय दिला? अमंगल रथामधून अमंगल घोडे झुंपून पश्चिमेच्या द्वारातून किल्ल्यातून बाहेर काढा आणि त्याला खड्डा खंदून त्याला पुरून टाका. माय, बाळाची माय, राजाची राणी चंद्रादेवी नवऱ्याकडे गेली आणि याच्या पूर्वी त्याने कधी वर मागितला असेल एखादा? वर म्हणजे काय? राजे महाराजे आनंदात असायचे तेव्हा आपल्या बायकांना, आपल्या प्रिय लोकांना आशीर्वचन द्यायचे, त्यांना वर द्यायचे की तू माग, आज काय हवंय माग, आज तुला मी देऊन टाकतो. त्या काळच्या राण्या काय करायच्या? तू वर, राजन मी वर स्वीकारला आहे, वचन स्वीकारलंय, पण वेळ आली तेव्हाच तुम्हाला मी मागेन. मग आता म्हटली राजन तुम्ही मला वचन दिलं होतं, वर दिला होता ना, आशिष दिलं होतं मला, आज मला वचन द्या की कमीत कमी 7 दिवस माझ्या बाळाला तुमच्या राजगादीवर बसलेलं मला बघू द्या. 8व्या दिवशी मी तुमचं काय करू शकणार? तुम्हाला म्हणेल ते करा, माझी काहीच नाही. 7 दिवस आपल्या बाळाला राजगादीवर तिने बसवलं, शेवटचं बघायला की माझा बाळ गादीवर बसून दिसतो कसा आणि राज्यकारभार करू शकतो कसा. पहा, 7 दिवस ती दररोज झोपली नाही, दररोज आपल्या बाळाजवळ जायची संध्याकाळी. बाळा आज 1 दिवस संपला रे, असं करू नको. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस. 7व्या दिवशी तर माय झोपलीच नाही. बाळ हा शेवटचा दिवस आहे रे, आज तुझे वडील तुला मारायला पुरायला घेऊन जाणार आहेत, आज तरी उठ रे बाळा. आता बघा, 1 महिन्याचं बाळ असताना तसं पडलंय रुळ्या अवस्थेमध्ये. आता 16 वर्षाचं झालंय, सगळं ऐकू शकतंय, बोलू शकते, अंग त्याने हत्तीला मारू शकते, एवढं त्याच्यात ताकद होती, एवढं बलवान आहे ते. पण माईला सुद्धा प्रेमाने 2 गोष्टी त्यानं बोललं नाही, कारण माईला बोललं काय, बापाला बोललं काय, घरात राहावंच लागते ना. माईला बोललं तर माय काय सोडणार आहे का? त्यानं म्हणला असे लई माझे जन्म झाले आणि एवढ्या जन्मात अशा आया झाल्या, मला नको हे राज्य, नको वैभव, नको काहीच नको. ते शांतच म्हणत सांगते ते. 8वा दिवस निघाला. सकाळी राजाने आदेश दिला आपल्या सारथ्याला, सुनंद नावाच्या सारथ्याला. सुनंद किती सुंदर नाव आहे. आपल्या बाळांची अशी नावं ठेवायला शिका. सुनंद नाम सारथी. सुनंद नावाच्या सारथ्याला बोलवलं त्या राजाने आणि सांगितलं की आज बाळाला नेऊन त्याला त्याच्या क्रियाकर्म करा, त्याला पुरून टाका. परंतु नेताना पवित्र आणि मंगल रथावरून नेलं. मंगल रथावरून न्यायचं होतं कसं? अमंगल रथातून, वाईट रथातून न्यायचं होतं आणि पश्चिम द्वाराकडून पुरायचं होतं. पण हे जे बाळ आहे ना, बाळ लई तेजस्वी आहे, लई तेजस्वी आहे. त्याच्या उलट झालं, कारण ती 1 महिन्याचं बाळ होतं ना, तेव्हा त्याच्या पूर्व जन्मातली त्याची आई तिथं थांबली होती. राजा दंड देऊ लागला ना, राजा हे बाळ 1 महिन्याचा असताना, तेव्हा ते म्हणते याला देहदंड द्या, फाशी द्या. तिने ऐकलं तर एका पूर्व जन्मातल्या त्याच्या आईनं, ती आई देवीच्या, देवतेच्या रूपात तिथं बाजूला होती, पण कोणाला दिसत नाही. देवता लोक दिसत नसतात कुणाला. नंतर एवढी लोक गेलीत ना आपली देव लोकात पुण्य करून, ते सगळे भरभर घराला आले असते तुम्हाला सांगायला, मी आलो रे, लय पुण्य आहे तुम्ही करा. इथं रांग लागली असते लोकांची पुण्य करायला. हे विषारी मध खवटते ना लोकांना, खाण्यात पिण्यात, संसारात, लेकरात, बाळात, बाहेर निघूच वाटत नाही.
त्याच्या पूर्व जन्मातल्या माईने त्याला सांगितली होती की तू म्हणजे असा बनून राहिलास तरच वाचणार आहेस म्हणली होती. हात न हलवणे, पाय न हलवणे, तू लुळा, पांगळा, बहिरा, मुका बनून राहा. त्या पूर्व जन्मातल्या आईचं ऐकून हे सगळं विधी करू लागला होता. कारण ते पुण्यवान बोधिसत्व असतात, तेजस्वी. त्या सुनंद सारथ्याने पवित्र रथात बसवलं आणि पश्चिमेकडे नेण्याच्या ऐवजी पूर्वेकडे नेलं. पूर्व दिशेच्या दाराकडून बाहेर निघालं. आता बघा, आता नेताना माय किती रडली असेल. माई जवळ ओढून नेलं. माई जवळ माय हंबरडा फोड लागली, रडू लागली, बाळाला धरू लागली. राजाच्या पुढे काय ऐकते, तिला धरून तिला बाजूला टाकून दिलं, चढवून बाजूला. असलं पापी बाळ कशाला ठेवायचंय. अशा प्रकारे बाळाला रथात बसवलं, मोठ्या पहाडासारखं निघालं आणि आपल्या महालाच्या बाहेर पूर्व दिशेला दूर नेलं आणि रथात त्याला बसवलं. कुणी? सुनंद नावाच्या सारथ्याने. आणि टिकाव फावडं घेऊन त्याच्यात थोडं लांब गेला, तिथं खड्डा खंदू लागले. कोण? सुनंद नावाचा सारथी. खड्डा खंदायचं काम त्याला ऑर्डर दिली ना, ह्या बाळाला पूर्ण नये म्हणून. तेव्हा त्यानं थोडी मान हलवली. पहिल्यांदा 16 वर्षात पहिल्यांदा अशी मान हलवली बाळाने. आणि थोडे आपले हातपाय थोडे हलवले, हातपाय खालीवरी. जर हा सुनंद सारथी मला मारायलाच आला तर याच्याशी मी युद्ध करू शकतो का हे बघण्यासाठी थोडे हातपाय हलवले. हळूच उठून बसलं ते पोरग. बसलं की आता हत्तीसारखा अंगात बळ आहे, राजा आहे, बोधिसत्व आहे, तेजस्वी आहे, महापराक्रमी शिलवान आहे ना ते बाळ. बसलं, उठून बसलं आणि थोडं बघितलं, हात पायाकडे बघितलं, पायात काय अवसान आहे का बघून. कमरेकडे बघितलं, सगळीकडे. अच्छा, माझ्या तेवढी पुण्य पारमी आहे म्हणे, मी ह्याच्या संग फाईट करू शकतो म्हणे, युद्ध करू शकतो. आणि उठून बसलं, थोडस 2-3 पावलं फिरलं आणि चलत त्याच्याकडे गेलं की जवळ. ते बिचारा खड्डा खंदू लागला, एकटाच आहे तरी. ते हा आता घ्यायचं. त्या काळाची लोक शूरवीर असतात. ते म्हणते पहिलं आता कधीच बोललो नाही 16 वर्षात. तुम्हाला माहिती आहे मी 3 महिने म्हणून राहतो इथे. 3 महिन्यामध्ये पहिल्यांदा पहिले 2 तास बोलता येत नाही. 3 महिन्यात 6-6 महिने म्हणून राहिलो आपण. मला हे त्रिपिटक वाचून मला तो आवड आहे. आमची शास्त्रा करू शकतात, मी का करू शकत नाही. आता हेच करणार आहे याच्यानंतर काय दिवसानंतर अजून 1-2 वर्षे मला आहे बाकी. त्यानंतर दर्शने दुर्लभ होणार आहे. आता मला अंतिम प्रवास सुरू करायचा आहे आता जीवनाचा. कोरोना मधून मोठ्या पुण्याने वाचून आलो. आता मला धावपळ जास्त होत नाही, पळापळी काहीच नाही. हे सगळं तुमचं सगळ्याची मदत होऊ लागली म्हणून एवढं करतोय. हे सगळं तुमचं जे दान आहे ना, प्रत्येक पौर्णिमेचा गोळा करून त्या जागेसाठी देतोय आम्ही पैसे. काही एवढा खर्च होत नाही इथं. आता इथं 25 लाख रुपये लागतात इथं. कधी विचार, अरे आपलं काही आता रेकॉर्डिंग चालू आहे, आता आपण असं होतं म्हणून रेकॉर्डिंग करू वाटत नाही. मग आपलं बाळ बी नाही, पत्नी नाही, कोणीच नाही, महागाई कोणी नाही, पुढी कोणी नाही, एवढं आपण काम करा वाटते कधी. लोकांच्या घराला गेले की म्हणजे पगार नाही. आता एवढे मास्तर आहेत अहमदपुरामध्ये, 400-500 असतील, कुणाला बोल नाही. असं सुरेश सर सारखे कमी आहेत लोक, शिंदे प्रधानांसारखे, मॅडम सारखे. कधी वाटते सगळं सोडून जंगलामध्ये भिक्षाटन करेन राहणे वाटते कधी. पण कधी वाटतंय आमच्या सावळे आईंसारखे, तुमच्यासारखे पुण्यवान लोक सोबत आहेत. हे 300-400 लोक आहेत ना, एवढे शिलवान आहेत, एवढ्यावर मी धर्मक्रांती करू शकतो जिल्ह्यामध्ये. जेवढे कॅलेंडरला फुट आहेत ना, तेवढे सही संघ राहिले तरी. म्हणजे हे सगळे कधी आता प्रत्येकाचा एक विचार करण्याचा एक आयाम आहे आणि तो माझा आहे. मला जास्त चिंतन, मनन आणि याच्यात मला जास्त राहावं वाटते. पण आता सगळं गोष्टच करायची आली आपल्याला. कधीतरी मरताना जरी पुण्य लागलं तरी आपण आपलं धन्य समजतो. तो बोधिसत्व जाऊन त्याला काय म्हणतंय, पहिल्यांदा उच्चारतो शब्द, हे माझ्या प्रिय भावा. कारण त्याला तो ओळखू शकला नाही, तो सुनंद सारथी. कारण
त्या बोधिसत्वाच्या सोबत या विश्वातले सगळे प्राणी असतात. देव, ब्रह्मा, देवता, देवेंद्र, शक्र सगळे असतात, कारण ते बुद्ध बनणारे असतात. म्हणून जन्मोजन्मात त्यांच्या सोबत त्यांना राहावं लागतं, त्यांचं रक्षण करायला बोधिसत्वांचं. त्या देवेंद्र नावाच्या शक्राने त्यांना दिव्य अलंकार घातले त्यांच्या अंगामध्ये. दिव्य अलंकार, अंगामध्ये दिव्य अलंकार घातले. कोणाच्या? बोधिसत्वांच्या अंगामध्ये, कानात, डोक्यात, सगळीकडे तो एखाद्या देवतासारखा दिसतोय. बोधिसत्व देवतासारखा, तेजस्वी, बलदंड. आणि तो बोलू लागला तर त्याने ओळखीलच नाही त्या खोंदणाऱ्या माणसाने. थोडी मान करी वरून करी बघितलं कोण बोलाले म्हणून. त्याला ते आपलं बाळ तर वेगळं आहे, हे तर अलंकार वेगळे. तर ते म्हणताय, हे माझ्या भावा, इथे तू काय करतोस? ते म्हणते, खाली खंदच खंदच म्हणाले ते, आमच्या राजाचं अभागी बाळ रथात घेऊन आलो म्हणे मी. ते आमच्या राजाचं अभागी बाळ अपंग आहे, मूक आहे, बहिर आहे, बोलत नाही. आणि तो जिवंत असून मेल्यासारखा असल्यामुळे माझ्या राजाचा मला आदेश आहे, या बाळाला पुरून टाका. आणि तो आदेश पूर्ण करण्यासाठी मी खड्डा खोदत आहे म्हणे. खाली बघूनच म्हणते, खाली बघूनच. तर ते बोधिसत्व एवढ्या जन्मोजन्माची त्यांची पुण्याई आहे, महातेजस्वी आहे, महासत्व, महाबलशाली बोधिसत्व आहेत. ते काय म्हणतात? उभ्या घर्षण करतात. हे माझ्या मित्रा, झाडाच्या सावलीत बसून त्या झाडाला तोडणे म्हणजे एक प्रकारे मित्रघात आहे. काय म्हणते? ज्या झाडाच्या सावलीला बसून वेळ टळल्यानंतर त्या झाडाला तोडणे एक प्रकारचा मित्रघात आहे. त्याप्रमाणे माझ्या सारख्या निष्पाप जीवाला इथे जंगलात पुरणे हा एक प्रकारे मित्रघात आहे, मित्रद्रोह आहे. कोण म्हणतंय? आपला बोधिसत्व. त्याचं नाव काय? त्याचं नाव ते मी. आपल्या बाळाची नाव ठेवा नंतर जन्माला आले कधी तर सुनंद, ते मी. किती सुंदर. ते मी म्हणजे स्नेह, स्नेहाने परिपूर्ण असणारा, मैत्रीने परिपूर्ण असणारा, त्याचं नाव ते मी बोधिसत्व. काय म्हणताय? माझ्यासारख्या निष्पाप जीवाला पुरण्यासारखा तू द्रोह करत आहेस, आणि हे माणुसकीला धरून नाही. मग तो बोधिसत्व आपल्या जन्मोजन्माचं ज्ञान एकत्र करून त्याला गाथा म्हणू लागला. काय म्हणताय? बहुत भक्तो भवति विपमुक्तो सखा घरा बहुनं उपजीवन्ति यौमेतानं नंदुबती. यौमेतानं नंदुबती, मित्रासह द्रोह करणाऱ्याला. बघा, जो आपल्या स्वकीयांसोबत द्रोह करत नाही, आपल्या मित्रांसोबत, आपल्या आप्तेष्टांसोबत द्रोह करत नाही, त्याला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा मोठ्या प्रमाणात भेटतात. कोणाला भेटतात? जो आपल्या स्वकीयांशी प्रेमाने वागतो, आपल्या आप्तेष्टांशी प्रेमाने वागतो, बंधू भावाने वागतो, स्नेहाने वागतो, मैत्रीने वागतो, त्याला जीवनात कोणत्याच गोष्टींची कमतरता पडत नाही. आणि म्हणून तो त्याला सांगतोय तर खंदत ना ऐकत आहे, त्याला कळत नाही. पुन्हा म्हणतोय, जो प्रामाणिक आहे, ज्याच्या हृदयात मैत्री भावना आहे, तो व्यक्ती यंग यंग जनपदं याती, तो जगात कोठेही गेला तरीही त्याला कोणत्याच गोष्टी म्हणजे सबत्ता पूजितो होती. कोण? शीलवान, धार्मिक, एकमेकावर प्रेम करणारे, सदाचारी लोकांना या जगात सगळीकडे त्याची पूजा होते. जे आपल्या स्वकीयांशी, आपल्या मित्रबंधूंशी, आपल्या आप्तेष्टांशी, आपल्या नातेवाईकांशी द्रोह करत नाहीत. बघा, तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचंय,
यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या माता पित्यांच्या प्रती स्नेह, आपल्या भाऊ बंधाप्रती स्नेह, आपल्या मित्र परिवाराप्रती स्नेह, आपल्या समाज बांधवाप्रती प्रेम आपल्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. त्याला जीवनात कोणत्याच गोष्टींची कमतरता पडत नाही. पुढे ते म्हणते, नास चोरा पसहंती नाती मन्येति खांतियो सब्बे अमिते तरंती यो मेतानं नंदुबती. तिसरं वचन आहे, काय म्हणते? नास चोरा पसहंती. त्याला चोर सुद्धा त्रास देत नाहीत. कुणाला? जो स्नेह करतो, मैत्री करतो, बंधुभाव करतो. नाती म्हणजे ती खत्तियो. राजा सुद्धा ज्याच्यावर क्रुद्ध होत नाही. कशामुळे? आपल्या अंतःकरणातल्या धम्म बलामुळे. सब्बे अमिते तरती. सर्व शत्रूवर तो विजय मिळवतो. कोण? जो आपल्या मित्र परिवाराशी द्रोह करत नाही. आता मित्र परिवार, नातेवाईक, माता पिता, समाज बांधव एवढ्या प्रति समर्पित राहण्यासाठी मला सांगा, तुम्ही मित्र मैत्रिणी जो प्रेमाने राहता ते महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये भाऊबंधाशी सख्या महत्वाचा आहे. जास्त कोणतं? भाऊबंधाशी. भाऊबंधाशी राहण्यापेक्षा माता पित्यांशी कोणतं श्रेष्ठ आहे? आधी माता पिता, पुन्हा मित्र, आपले बंधू सखे, त्यानंतर मित्र परिवार, त्यानंतर समाज बांधव. लक्षात आलं का? जर तुम्ही माता पित्यांचं करत नसाल तर या सगळ्या गोष्टी, वाईट गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. ते निसर्गाचा नियम आहे. कारण तो मित्रद्रोह आहे. मित्रद्रोह आहे तो सुद्धा. मैत्री भावनेचा द्रोह आहे. म्हणून आधी घरातून सुरुवात करा. मीच माझ्या सासूंना सासऱ्यांना मायबापाच्या ठिकाणी मानीन आणि त्यांची सेवा करीन. ते स्नेह झाला आपल्या आप्तेष्टांच्या प्रती. नाहीतर घरात मायबाप उपाशी आणि शेजारणीच होत्या सासू, नात्याबाई, काकी, मामी, गडबड होते. मग घरातली, परिवारातली सुख, शांती, समाधान आपोआप नष्ट होत. तो त्याला सांगते पाली भाषेमध्ये. त्या सुनंद नावाच्या सारथ्याला आपले बोधिसत्व सांगतात. काय म्हणतात? नास चोरा पसहंती. त्याला चोर सुद्धा काही त्रास देऊ शकत नाही. राजा सुद्धा त्याचं वाईट करू शकत नाही. राजा बघा, राजा म्हणजे देशाचा शासक, प्रशासक कोणी असो. मग तो आजचं शासन, प्रशासन, सरकार कोणी असो. अरे मी तर म्हणतो या देशातली अशी कोणतीच शक्ती नाही बौद्धांचं काही वाटोळ करण्याची. बौद्ध लोकच आपल्या हाताने वाटोळ करून घेऊ लागले एवढी. कारण बुद्धाचा धम्म एवढा गंभीर आहे ना की जगात अशी कोणतीच शक्ती नाही तुमचं वाटोळ करण्याची बौद्धांचं. तुम्ही बुद्धाच्या एवढा सिद्धांत घ्या आपल्या अंतःकरणामध्ये. पहिल्यांदा माय बाप, सासू सासरे, मित्र, भाऊ बंध, मित्र परिवार. सुरेश सर, मला तर सगळ्या मास्तरावर राग आहे. तुम्ही आपणच चालता, माझं पटच नाही. कारण एवढ्या कॉलन्यामध्ये 10 घर बी नसतील ज्याचे मायबाप शहरामध्ये असतील. आता कसं लढणार आहोत त्या लोकांशी? कुणा लोकांशी? ज्यांना तुम्ही जातीयवादी म्हणता, ज्यांना तुम्ही घटना बदलणारे म्हणता, त्यांच्याशी तुम्हाला लढायचं असेल तर आधी तुम्हाला हृदयामध्ये तेवढी महान शक्ती, ऊर्जा, चेतना निर्माण करावी लागेल. आणि ती चेतना आपल्या आईचं दूध पिल्यामुळे आपल्याला निर्माण झालेली असते. त्या आईला घरामध्ये ठेवा, बापाला घरामध्ये ठेवा. कधी कधी आपल्या भाऊ बंधाकडे थोडे लक्ष द्यायला शिका. ज्यानं माईचं बापाचं करणार त्यांना भाऊ बंधाचं काय करणार आहे? माय बापाला खेड्यामध्ये संडास बाथरूम सुद्धा नाहीत अशा अवलादी मास्तर झाल्या.
मग तुमच्याने क्रांती होणे शक्य नाही. हे बुद्धांचा सिद्धांत मला अनुसरा. तुम्हाला जगातली कोणतीच महाशक्ती काही करू शकत नाही. राजा सुद्धा हरतो. राजा, आजचा राजा कोण आहे? कोण मॅडम? हा, मला जास्त कुणाचे नाव घ्यायची इच्छा नसते, पण तुम्ही बरोबर बोललेले आहे. तुम्ही त्या राजाला सुद्धा तुम्ही हरवू शकता, बौद्ध लोक. कारण विश्वातल्या सम्यक देवता तुमच्या मागे राहता तुमचं मंगल करायला. त्याच्यासाठी तुम्हाला घरातून हा प्रवास उभा करायचा आहे. एवढाले बंगले बांधले लोकांनी, पण माता पिता खेड्यात ठेवले. इथेच आपला अंताची सुरुवात झालेली आहे. बुद्धांच्या काळात एक ज्योतिक नावाचा एक श्रीमंत व्यक्ती आहे. ज्योतिक, तो एवढा श्रीमंत आहे ना, इतका श्रीमंत आहे, त्याच्या घरामध्ये हिरे माणिक मोत्याचा प्रकाश पडायचा. त्या काळचे असं डायमंड्स होते, त्या डायमंडचा प्रकाश पडायचा. ते दिवा लावत नव्हता घरामध्ये. त्याच्या बंगला, आणि पूर्ण बंगला सोन्याचा काचाचा बंगला होता. बाहेरून दिसायचा पारदर्शक सगळं, त्याला सेफ केलेलं होतं. तसला बंगला नीट आहे का कोणी बनवलेला नव्हता. त्या ज्योतिकच्या पूर्व जन्माच्या पुण्याने तो बंगला, तो महाल निर्माण झाला. आणि त्याला बायको होती. ती बायको सुद्धा दिव्य दिव्य म्हणजे देवतासारखी सुंदर होती. तिला नीट आहे का संध्याकाळी दिवा सुद्धा लावायची गरज पडत होती. दिवा लावला का तिचं अंग लाल पडायचं. म्हणजे अप्सरासारखी समान होती. विशिष्ट काय देवलोकातून आलेली बाई होती. कारण तिने पुण्यकर्म केले म्हणून एवढ्या महालात ती आली होती. तर दिवा लावला की अंग पडायचं. तर तिला ते डायमंड्स तिच्या बाजूला ठेवावं लागायचे. ते डायमंड्स चमकणारे, त्याच्या प्रकाशात त्या महालात ती राहत होती. किती नाजूक असत बघा. एके दिवशी बिंबिसार आला त्या महालात. त्याला घर बघा वाटलं. बिंबिसाराचं घर सुद्धा एवढं भारी नव्हतं. देशाचा राजा असून अजातशत्रू लहान होता, 8-10 वर्षाचा होता. बापाचं बोट धरून महाल बघायला गेला. सगळा महाल दाखवला ज्योतिकने. महाल ते बारक पोरग अजातशत्रू मनातल्या मनात काय म्हणतंय, माझा बाप लईच येडा आहे म्हणतोय. पण मी जेव्हा पहिल्यांदा राजा बनन ह्याचा महाल आधी काय करून म्हणते, माझ्या बापाला एवढे की शाक्कल नाही म्हणते महाल याचा घ्यायचा. बघा ना, म्हणजे इतका श्रीमंत आहे तो ज्योतिक. त्याच्या पूर्व जन्माच्या पुण्याने त्याला एवढं वैभव धन प्राप्त झालेला आहे. राजा त्याच्या बायकोच्या महालाजवळून ते महाल बघत पुढे जाऊ लागला. आता शेवटी किती श्रीमंत असू द्या, राज्य कुणाचं आहे? बिंबिसाराचं राज्य आहे. त्याच्या आधिपत्याखालीच राहावं लागतंय. तर ज्योतिकनं हाक मारली आपल्या बायकोला. म्हणते, अगं आपले स्वामी आले आहेत, थोडं उठून त्यांना अभिवादन करशील का? ती एवढी नाजूक आहे ना, तिला आवाज सुद्धा आपल्याला सहन होत नाही. एवढी सुंदर, एवढी नाजूक आहे. आणि ते आल्याबरोबर तिच्या कानावर शब्द पडला की आपले स्वामी आले. स्वामी म्हणजे आपले मालक, आपले श्रेष्ठ, आपल्याहून कोणीतरी मोठा आहे. तेव्हा तो शब्द ऐकल्याबरोबर ती राणी काय म्हटली, ओ माझ्या पुण्यात कुठेतरी कमतरता झाली. नीट ऐका माऊल्यांनो, माझ्या पुण्यात कुठेतरी कमतरता झाली. मला असं वाटायचं की पृथ्वी तलावर मी सुंदर आणि श्रीमंत आहे, माझ्यापेक्षा कोणीच नाही असं मला वाटायचं. पण मला सुद्धा कोणीतरी स्वामी आहे, मालक आहे. याचा अर्थ मी सुद्धा एक प्रकारची दासी आहे. माझं पुण्य कमी पडलं. बघा त्या काळची लोक कशी असते. तोच अजातशत्रू मोठा झाला, बापाला ठारे मारलं, राज्य बी घेतलं. आता राज्य घेतलं आणि निघाला आता या महालावर चाल करून. हे महाल घ्यायचं ना काय बीच करून. आता जेवढे सैनिक घेऊन चाललाय, त्या महाल एवढा सुंदर आहे ना, त्या सगळ्या सैनिकाचं प्रतिबिंब त्या महालावर समोर दिसू लागलं होतं. ह्याला असं कसं दिसतंय, चमकाले ना, सगळं हिरे माणिक मोत्याचा महाल आहे. ते घोडेच पुढे जाईना, घाबरून आले. पुढून सैनिक गेले असं वाटू लागले त्याला. कुणाला? त्या सैनिकांना. अजातशत्रूला बिन, त्याच्या सैनिकाला बिन, त्या घोड्याला बिन. ते पुढे जाईना. त्याला वाटले पुढे सैनिक तेवढे साहित्य बाबा वापस फिरले. आणि एक तास गेला.
त्या ज्योतिकडे गेला एकटाच. म्हणे मला हे महाल हवाय, म्हणे हे बंगला हवाय, म्हणे या देशाचा मी राजा आहे म्हणे. ते म्हणे अरे अजातशत्रू, तू माझा महाल तर सोड म्हणे. महाल माझ्या प्रत्येका एका बोटात त्याच्या 2-2 अंगठ्या होत्या. तर 10 बोटाचा किती अंगठ्या झाले? 20 अंगठ्या. ते म्हणतंय हे बघ, हे महाल तर सोडून दे म्हणे, तुला ते मिळणार नाही म्हणे. तुझं तेवढं, तुला तुझी ती क्षमता सुद्धा तुला काय सांगू म्हणे. फक्त मी माझ्या इच्छेच्या विरुद्ध मी असे हात करतो सहज. माझ्या इच्छे विरुद्ध माझ्या हातातले अंगठ्या सुद्धा तू काढून दाखव म्हणे. तुला पूर्ण बाकीचं महाल नंतर बघू. त्याला लेबर वाटले ते माणिक ते चमकलेले सगळे हिरे माणिक मोत्याचे अंगठे आहेत ना, ते बसले की खाली रोड मला हात त्याचे. ते राजा अजातशत्रू जर उडी जर मारली, उडी 80 हात उडी मारत होत्या अजातशत्रू. किती? 80 हात उडी मारणारा एवढा पराक्रमी बलदंड शक्तिशाली अजातशत्रू ह्यानं सहज बसलाय. दोन्ही हातानं ओढू अंगठ्या काढतय. घाम पुसू अंगठ्या काढतय. एक पाय लांब असे पाय धरले पुढे का कशाने धरले, पायाने ओढू असे हात ओढून पाय तट्टे देऊ अंगठ्या काढतय. अर्धा घंटा 1 घंटा पूर्ण अंग घामाला भिजलं, घामानं निघाल्या नाहीत. ते म्हणतंय काय म्हणतंय, मी थकलो. तो ज्योतिक म्हणतंय आता बघ, आता अवघा अशा हात करते. आता माझ्या इच्छेनं हे अंगठे आपोआप खाली पडावं म्हणते. असं झाल्यावर खालीच पडतात, आपोआपच पडतात. मग ते म्हणतंय, ज्योतिक म्हणते त्याला तुला हे मिळत नाही कारण हे माझ्या पुण्याने मिळालेलं आहे रे म्हणते. तुझं पुण्य कुठं, माझं पुण्य कुठं म्हणते. तू काहीच घेऊ शकत नाहीस माझ्या पुण्याचं, असं म्हणतंय. आणि शेवटी भगवंताकडे जाते ज्योतिक. भगवान, हे धन, हे दौलत, हे सगळं मला प्राप्त आहे, पण मला हे नको आहे. मला जन्म मरण्याच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण विपश्यना विद्या द्या. मला शुद्ध बनायचंय, कारण एक दिवस एवढा महाल तरी नष्ट होणार आहे म्हणे, नष्ट होणार आहे. ते जातंय आणि भगवंताकडे चिवर घेतल्याबरोबर भगवंताच्या गाथा ऐकता 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 अरहंत होतो साधुकार. हा अरहंत झाल्याबरोबर त्याचा महाल आपोआप अंतर्धान होतो. त्याची ती देवी, त्याची पत्नी सुद्धा विशिष्ट ठिकाणी, दिव्य ठिकाणी निघून जाते. कारण त्याच्या पुण्याने ती इथं आलेली असते, ते पुण्यवान असते म्हणून. कशामुळे झालंय ते समजून सांगतंय. नाश चोरा पसहंती, कारण इतरांच्या प्रती अंतःकरणात प्रेम ठेवणारे, सद्भावना ठेवणारे, माता पित्यांच्या प्रती द्रोह न करणारे, गणगोतांच्या प्रती द्रोह न करणाऱ्या लोकांना राजा सुद्धा त्याचं काही करू शकत नाही. महाराष्ट्रातल्या बौद्धांनो, या देशाच्या महाशक्तीला हरवायचं असेल, त्यांना तुम्हाला एकच काम करावं लागेल. आधी घरातल्या आपल्या देवी देवतांची पूजा करावी लागेल. माता पित्यांची पूजा करायला सुरू झाल्याबरोबर या देशातल्या सगळ्या महाशक्त्या धरणी कंप पाहू लागतात. आमचा अरुण इथं बसलेला आहे. माईची कुठे लातूरला नेऊन सेवा केली. माईशिवाय ते अरुण कांबळे आरोग्याचा आहे, ते लॅब चालवत आहे. माईला इथून माय हडवतीहून कुठे नेली, लातूरला मरेपर्यंत. माईला कोरोना झाला तर माईच्या जवळ बसून ते अंगात ते कपडे घालून ते माईची सेवा केली शेवटपर्यंत. जेव्हा माय त्याच्यात गेली ना, अजून त्याच्या हृदयामध्ये ते सल आहे की माझी आई, कारण याला बाहेर कुठं जायचं होतं, मुंबईला जाऊन आल्यामुळे झालं असं त्याचं म्हणणं आहे. पण निसर्गात एवढी सेवा केली. तुम्ही गरीब आहात जीवनामध्ये, पण तेजस्वी आहात. तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर हजारो हत्तींचं बळ मिळतंय, म्हणून धम्मक्रांत्या जिवंत आहेत. असे काही लोक आहेत ना,
की माईसाठी आपलं जीव, डॉक्टरला सांगितलं माझं लागेल ते द्या म्हणे, माझ्या माईला पण वाचवा. असे सुद्धा लोक आहेत. एक त्रासला व्यक्ती हजारो लोकांना काफी असतो. माऊल्यांनो, तुम्हाला महाराष्ट्रात धम्मक्रांती करायची असेल तर पहिली क्रांती तुम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या घरादारातून सुरुवात करायची आहे. तो मित्रद्रोह आहे. माता पित्यांना सेवा न करणे, न सांभाळणे हा मित्रद्रोह आहे. काही म्हाताऱ्या लई बारगाळ आहेत, मला माहिती आहे, मूर्ख आहेत, हे मला पण माहिती आहे. पण तुम्ही असं म्हणा, तू कितीही मूर्ख अस, माझ्या या 2 बाळांना आशीर्वाद मिळावा म्हणून तुझं मला करायचंय ग, एवढं म्हणा. तुमच्या बाळांना त्यांचा आशीर्वाद लागणार आहे, तुम्ही एवढंच करा. नसता सांगणं लय सोपं आहे. एवढे सांगू द्या, किती सांगू त्यांना, बाया लईच बारगळ आहे, करत ना. पण सुना एवढं करतात ना काही ते गौऱ्याचा त्या म्हातारी पण सुधारणा, ती खरं आहे. पण करणं तर भाग आहे ना. आता टरबूज आहे ना, टरबूजावर चाकू हाणला काय आणि चाकूवर टरबूज हाणलं काय, नुकसान कुणाचं आहे? तुम्ही म्हणायचं नुकसान मजच आहे, माझ्या बाळाचं आहे. ज्या बाळाला तुम्ही जन्माला घातलात ना माऊल्यांनो, तुम्ही भंतेसाठी आलात असं म्हणू नका, भगवंतासाठी आलात असंही म्हणू नका. तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार करायला तुम्ही इथं आलात म्हणून घ्या. तुमच्या लेकरांचं बाळांचं मंगल व्हावं म्हणून इथं बसायचंय. एवढे मोठे अहमदपूर सारख्या शहरामध्ये कर्मचारी असतात. किती लोक आहेत सर, तुम्ही सांगा बरं, किती लोक असतील कर्मचाऱ्याचे मायबापांना ठेवलेले? अंदाजे दुकाने कुठे किती असतील कर्मचारी? तुम्ही आता कॉलनी, तुमच्याकडे लिस्ट आहे तुमच्याकडे, किती मोजके पैकी सांगा. तुम्हाला सगळं माहिती आहे कॉलनी तुम्ही राहतो. अंदाजे सांगा ना, 1 2 4 5 10 तर सांगा. आहेत का बापल्याच्या घरी? आपण एका दिवशी तुम्ही मी सर्वे करायला जायचे, आपल्याला मारले तर मारले, तुम्हाला घेऊन मी सर्वे करणार अहमदपूर शहराचा. कारण केवळ ही गोष्ट अहमदपुरती मर्यादित नाही. सुनंदाईला मी का मानतो, किती माई सारखं सेवा केली सासूची, आई सारखी स्वतःच्या. किती कष्ट, किती तेजस्वी लोक आहेत तो जगामध्ये. कारण हे बघितलं ना की मन भरून जातंय. या विश्वाचं सगळ्यात मोठं तिथंच गणित आहे, दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी. कारण तुम्हाला मायबाप आहेत ना माऊल्यांनो, बाहेर तुम्हाला मायबाप आहेत ना. तिकडं भाऊजाईनं जर 1 दिवस लुगडं नाही ठेवलं, तिला फोन करता ना, का हो वहिनी आज का ठेवला ना लुगडं माझ्या माईचं, काय पाप केली एवढं माईनं, म्हणतो का नाही? इकडेही म्हणायला शिका, तू किती वाईट वाग, माझ्या आई सारखं तुला प्रेम देईन. तुम्हाला विश्वातली, भारतातली, महाराष्ट्रातली कोणतीच शक्ती तुमचं काहीच वाटोळ करू शकणार नाही. घरात मायबाप असले किती प्रिय असतो हो जीवनामध्ये, है ना. म्हणून अशा प्रकारे पुन्हा ते बोधिसत्व सांगते, त्याला काय म्हणते, अरे जो आपल्या स्वतःच्या लोकांशी द्रोह करत नाही, अकुद्धो सघरंग येती, प्रेमाने तो घरला येतो, सभाये पटी नंदितो, त्याची सभेमध्ये प्रशंसा होते. बघा, सभेत त्याची प्रशंसा होते. शीलवान माणसाची, मैत्रीवान माणसाची, धार्मिक माणसाची सभेत प्रशंसा होते. ज्ञातीनं उत्तमं होती, नातेवाईकात तो सर्वश्रेष्ठ समजला जातो जो आपल्या प्रिय लोकांसोबत द्रोह करत नाही. पुढे म्हटलं, सकत्व होती, सत्कार करणाऱ्यांना सत्कार प्राप्त होतो. बघा, गरु होती सगारव, गौरव करणाऱ्यांचा गौरव होतो. आता घरी गेलं ना, तुमच्या कधी आलं ना, लेकर पाया पड, तू म्हणूच नको, तूच पाया पड आधी 3दा बुद्ध म्हणून माईला सांगतो आम्ही. ते ऐकून तू पोरग पडल की त्याला, तुलाच काय नाही तर त्याला कुठलं येणार आहे. म्हणजे सत्कार करणाऱ्यांना सत्कार भेटतो, गौरव करणाऱ्यांना गौरव भेटतो.
संध्याकाळी माझं ऐका, किती खराब असू द्या, वंदना झाली की त्या सासूच्या उगाच जाऊन पायाला हात लावायचा. तो कुठल्या जेवणाचं सांगा आता हे सगळं हाय जेवण आहे कुठं असलं आहे. कारण मला पुण्याची बँक वाढवायची आहे. या निसर्गातून जाताना मला आनंद वाटला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगायला. तुम्ही कोणीच करू नका, मला फरक पडत नाही. पण जेव्हा मला यम राजा जर विचारायला प्रश्न, मला जावं लागलं तिकडे यमाकडे, यम जर घ्यायला आला तर त्याच्या प्रश्नांची मला उत्तर देता यावे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. हे सगळं जग असं बांधलंय बुद्धानं, प्रत्येकाला काम दिले, हे काम करा, हे काम करा, हे काम करा, म्हणजे व्याजासकट तुम्हाला पुण्य मिळेल. आता एवढं सांगावं मी आता प्रवचन बंद करू शकतो की एवढं सांगायची काय गरज आहे तुम्हाला? कारण हे माझ्या हृदयाला कोरोना काळात मी आठवतो, मरणाची वेळ येऊ लागली मला आणि मी शांत होतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मी प्रसन्न झालो, कोणती चिंता सोडून दिली. भगवंता तुला वंदन करून मरतो म्हणलो मी. हृदयाला एवढे शांती मिळवण्यासाठी पुण्यकर्म करायचे. मरते वेळेस लय वेदना होणार आहेत, मरते वेळेस लय यातना होणार आहेत आपल्याला. म्हणून जीवाला सुरक्षित करण्यासाठी की प्रेम 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 वाढवायला शिकायचंय आपल्याला. पुढे म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? पूजको लभते पूजन. कोण म्हणते माहितीये काय? ते बोधिसत्व त्या खंदणाऱ्या माणसाला सांगाले, अरे खड्डा खंदू नको रे बाबा, तुझं लय वाईट म्हणून त्याला सांगाले. त्या सुनंद नावाच्या सारथ्याला तुमचे माझे महाबोधिसत्व सांगतायत. काय म्हणतात? पूजको लभते पूजन. पूजा करणाऱ्याला पूजने भेटतात, वंदना करणाऱ्याची वंदना होते. यशो कितींच पप्पोती. यश आणि कीर्ती त्याला प्राप्त होते जो आपल्या प्रिय जनासोबत द्रोह करत नाही. पुढे म्हणता येईल, अग्गी यथा प्रज्वलती. अग्नीसारखा प्रज्वलित होतो. बघा, अग्नीसारखा ते दिसतो, प्रकाशमान दिसतो तो मैत्री करणारा. आणि देवताव विरोचती. देवता सम्यक देवता सारखा तो चमकतो. कोण? सिरिया अज्जहित होती. अनाथ पिंडका सारखा शीलवान गुणवान तेजस्वी जन्माला येतो जो आपल्या प्रियजनासोबत द्रोह करत नाही. पुन्हा म्हटलेलं आहे, गावो तस्स पजायंती. गावो म्हणजे गाई बैल, त्याच्या घरात दूध दुभत, गाई बैल शेती बाडी त्याचा भरभराट होतो. इथही आणि जन्मोजन्मातही जो आपल्या प्रियजनांना प्रेमाने पाहतो, अभिवादन करतो, सत्कार करतो, गौरव करतो, पाया पडतो, त्याचे गाव बैल सगळं पशु पक्षी वाढतात. खेतन उत्तम विरुंहती. शेतामध्ये जास्त शेती पिकते. पुत्तानं फलमसनाती. त्याच्या लेकरांना बाळांना यश प्राप्त होत जो आपल्या प्रियजनासोबत द्रोह करत नाही. थोडं राहिल्या त्या 15 मिनिटात संपून जातो. पुन्हा म्हणते ते बोधिसत्व, दरितो पब्बतातो वा रुखातो पतितो नरन. दरितो तर जो धार्मिक व्यक्ती, तो धार्मिक व्यक्ती जर दरीमध्ये पडला, दरीमध्ये पडला कधी, त्या दरीमध्ये त्याला झाड झुडप त्याला रक्षण करतात, त्याला मरू देत नाहीत. गाड्यामध्ये घोड्यामध्ये कुठे प्रवासात गेलात ना तर तुमचं मरण टळतंय. पुण्यवंताच्या हृदयातलं तेज आणि आलंच मरण तर शांत चित्ताने जाण्याची तयारी ठेवते माणूस. काय म्हटलेलं आहे? दरितो पब्बतातो. दरीमध्ये पडल्यानंतर किंवा वृक्षावरून खाली पडला तर चूतो प्रतिष्ठा लभती. पडणाऱ्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. प्रतिष्ठा म्हणजे आधार प्राप्त होतो. बघा, मी नागपूरवरून पुण्याला जाऊ लागलो ट्रॅव्हल्सने. माझ्या कार मध्ये बसलो काय, ट्रॅव्हल्सला बसलो काय, ट्रेन मध्ये बसलो काय, पहिले 15 मिनिट मी बुद्ध धम्म संघाची वंदना करतो. करणे व्यक्त सुत्त म्हणतो, मोर परिक्त म्हणतो, मैत्री भावना करतो.
आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू करतो. मी अत्यंत भित्रा व्यक्ती आहे, मरणाला लई घाबरतो आणि म्हणून जिकडून जिकडून मार येईल त्या माराला मैत्री देऊन सुरक्षित निघून जातो. मी नागपूरहून चाललो पुण्याला आणि स्लीपर गाडीमध्ये बसल्याबरोबर जीवच लागला आधी. ड्रायव्हर कसा आहे की काय नाही, की गाडी कशी आहे की काय नाही हे माहिती आहे आपल्याला. बसल्याबरोबर आधी नमो तस्स भगवतो 15 मिनिट वंदना आनापान केलो आणि सगळ्यांचं मंगल हो म्हटलं मैत्रीभाव करून. मी झोपायला गेल्याबरोबर ड्रायव्हरचं डाव्या साईडचं चाक निघालं आणि जंगलात गायब झालं. त्या खालच्या गड्ड्यावर गाडी अशी करत खालून त्या गड्ड्याचा जाळ लागला. घासत पुढे पुलावरून गाडी खाली कोसळणार. ड्रायव्हर थोडा अनुभवी कंट्रोल करत थांबवलं. आम्ही अशी गाडी सगळे ओरडाओरडी मध्ये चालू झाली. थांबवलं की पळत बाहेर सुटले सगळे. मी शांतपणे, आपण घाबरायचं कशाला, भगवंताचं तेज, आपली मैत्री आपल्या सोबत. बाहेर आल्याबरोबर सगळे फोन लावले घरादाराला. गाडीचं ते जंगलात गेलं, ड्रायव्हर किनारच्या चाक शोधायला, फुटून ते गेलं निघून ते टायर तिकडच. आता शांत माणसं भयभीत का होत नाहीत? धम्माचा आधार असल्यास भयभीत होत नाहीत. म्हणून धम्माचा आधार घ्यायला शिकायचं. एक उमरग्याला गेलो होतो, आमची उपासिका होती अहमदपूरला. त्यांची मुलगी मरण पावली, आत्महत्या करून जळून मेली. तिच्या घरी पत्राचं घर. उन्हाळ्यात गेलो आम्ही, 14 एप्रिल झाल्यास गेलो आम्ही आणि आमच्या मॅडम बी सांगत होत्या, आमच्या रेखा मॅडम. गेलो, वंदना सुरू झाली, मेडिटेशन सुरू झालं. एप्रिलच्या 20 तारखेला गेलो आम्ही, कदाचित 19-20 ला. अचानक आभाळ आला, अचानक 10 मिनिटात. आणि पाऊस, एवढा पाऊस, ते पत्राचे घर एवढा पाऊस, ते वरी कचरा अडला असं सगळं पाणी. ह्या बी होत्या आमच्या समोर, आमच्या आई, काय नाव लताई, हा विसरलो, ह्यांनी बी होत्या. बसलो आम्ही ध्यान करत. पाऊस आला आणि ती दांडी होती ना, ती मधोमध मोडली आणि दोन्ही कुणाशी खाली आली. दाडकन आमच्या आईच्या पाठीतच बसली, लागलं पाठीला. लोक उठले, हे उठले, आम्ही वंदना चालू. मी मांडी घालून जेव्हा ध्यानात बसलो होतो पद्मासनावर. मी घाबरत नाही, ध्यानात बसलो ना, काय व्हायचं ते होतं बाबा. लोक उठा 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 पळा. मी म्हणलं पळत नाही. त्या बाईची पोरीची माय रडू लागली, खीर तर खाऊन जावा. खीर, आमच्या कॉलनीतले सगळे होते लोक, त्याच्यात मोठे मोठे बारके सगळे आपापल्या गाडीत जाऊन बसले. घरात एक बी थांबलं नाही. आता भांट्याला बोलवा रमून लागले सर. आता ह्या बाईला सोडून तर जाऊ कसं सोडून? ती श्रद्धावान आहे ना. इतकी तर खीर खा म्हणली, मला त्यांनी खीर सुद्धा खाऊ दिली नाही. ते पुन्हा वर केलं पत्र, एवढा दगड, 50 किलोचा दगड होता वरी. तिचं पत्र खाली पडले ना, आम्ही सगळे. पण आमच्या भगवंताची तेज, वंदना, पूजा नॉर्मल लागला. आईला सुद्धा एवढं थोडं लागलं. म्हणजे घाबरलं नाही. सगळं झाल्यास, पाऊस उघडल्यास उठलो. मग मी काही अर्हंत नाही, मी त्या मार्गात नाही अजून. पण धम्म आपल्याला बल देतो, शक्ती देतो, निर्भयतेने जगण्याची धम्म परीक्षा घेतो. आणि तोच व्यक्ती, तुम्ही किती पुण्यवान आहात हे तिथं कळतंय. तुम्ही किती मरू दे ना, समजा मी पळून गेलो म्हणजे काय, तुम्हाला सोडून कुठे पळून जाऊ बाकीच्या लोकांना? नाही, तिथं तुमचं निर्भयतेचं तेज तुम्हाला कळते. आम्ही मग तिथं लोकांनी काहीच खाल्लं नाही, सगळे वापस आले. एका हॉटेलला मस्त जेवण करून वापस आलो आम्ही. तर या प्रकारे काय म्हटलेलं आहे, च्युतो पतिठं लभती. तुम्हाला संकटामध्ये तुम्हाला सुख आणि प्रतिष्ठा लाभते, ते काहीच तुम्हाला होणार नाही. कुणाला? ज्याच्या हृदयामध्ये मैत्री भाव आहे, केवळ माता पित्यांच्या प्रती नाही. आई जसं एकुलत्या एका बाळावर प्रेम करते, माया करते, एवढं प्रेम जगावर करायला शिका. काहीच फरक पडणार नाही. संध्याकाळी झोपताना लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगरला दररोज वंदन करून झोपतो आणि भगवंताचं मुख डोळे भरून बघतो. एकदा भगवंता झोपेची वेळ मी झोपतो, जर झोपेत मेलो तर शेवटचं वंदन, उठलो तर पुन्हा वंदन करतो, म्हणून दररोज झोपतो. एवढं स्वतःसाठी करायला शिका ना. एवढं केल्यास मैत्री येईल. नाहीतर करता करता लोक मरतात.
लघवी करता करता मरतात, तोंडातून फेस येऊन लोक मरतात, छाती बडू बडू लोक मरतात, पाये खोरू खोरू लोक मरतात, सकाळ आहे का संध्याकाळ कळत नाही अशी लोक मरतात. म्हणून सावधान, दक्ष आणि धार्मिक बनण्यासाठी या गोष्टींचं पालन करा. ते काय म्हणतंय, त्याला आधीच प्रतिष्ठा त्याला सापडत असते. पुन्हा म्हणते, तर सांगते, विरुल्ल मूल संतानं निग्रोध मी व मालुतो. निग्रोध, जसं जंगलात मोठे मोठे जंगल आहेत, नको बंद ठेवा, जनरेटर बंद ठेवा म्हणून झालं, प्रोजेक्ट संपला. जंगलामध्ये मोठे मोठे जेवढे वडाचे झाड आहेत ना, त्याच्यावर काही वेली चढतात बघा, वेली कधी कधी, त्या वेली एवढ्या घातक असतात, पुऱ्या झाडाला वाळून टाकतात. पण कितीही मोठी वेली वडाच्या मोठ्या झाडाला वाळू शकत नाही, कारण ते झाड बलदंड असतं, शक्तिशाली असतं, त्याचं नुकसान ती वेली करू शकत नाही. तुम्ही बघा काही काही झाडावर वेली चढते बघा, अनुभव असेल जंगलातल्या, ते आवळू 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 त्या झाडाला नष्ट करतात काही काही वेली बघा, बरोबर आहे का? पण वडाच्या झाडाला नष्ट करू शकत नाही, कारण त्याचा बांधा बुंधा आणि तो मोठं झाड असते. त्याप्रमाणे ज्याच्या हृदयामध्ये प्रेम मैत्री भावना आहे, त्याचा विश्वात कोणताच शत्रू त्याचं काहीच वाटोळ करू शकत नाही. अशा प्रकारे एवढ्या गाथा म्हटल्या, ह्याचा लय मोठा विस्तार आहे, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी संक्षिप्त करणार आहे. एवढ्या गाथा म्हटल्यानंतर ते उठते, म्हणते, तू कोण आहेस? ते म्हणते, मी? अरे वेड्या, तुझा छोटा राजकुमार, नगराचा राजकुमार मी, ते राजकुमार आहे. असं म्हटल्याबरोबर त्यानं त्याच्या पायाच पडल्या. राजा, राजकुमार, आम्हाला क्षमा करा, एवढे तेजस्वी आहात, एवढे तेजस्वी आहात. ते म्हणते, मला तुमच्या सोबत राहायचं आहे. ते म्हणते, ते राहायचं नंतर बघू, जा. माझी आई, माझे बाबा सगळं गणगोत तिथं रडत आहे, माझ्या आईचा जीव निघून जाईल, जाऊन त्यांना पटकन सांग. धावत आला हा सुनंद सारथी, धावत आला आणि धावत आल्याबरोबर ती माईचं काळीज आहे ना, लांबून बघते सारथ्याला. अरे सुनंदा, माझ्या बाळाची मी प्रतीक्षा करत आहे रे, माझ्या बाळाचं काही चांगलं तू घेऊन आला का रे? माझं बाळ काही हालचाल केलं का? माझं बाळ काही बहिरा होता का? माझा बाळ मुका होता का? माझं बाळ तुला पुरताना काही बोललं होतं का? माझा बाळ हात पाय काही त्याने हलवले होते का? काय तसा शांत पडून राहिला? मला आधी तू सांग, माझ्या बाळाला तू कसं पुरून टाकलंस? पहिलं बोलली आई. आईचं काळीज आहे ना. तो म्हणाला, मी तुम्हाला खरं सांगायला आलो आहे, परंतु तुम्ही आधी मला वचन द्या की तुम्ही मला मारणार नाहीत. हो म्हणे, वचन दिलं. ते म्हणते, हे राणी माता, तुमचा बाळ पराक्रमी आहे, तुमचा बाळ स्पष्ट बोलणारा आहे, तुमचा बाळ महाप्रज्ञावान आहे आणि तो बोधी ज्ञानाकडे जाणारा आहे. तो साधा सुद्धा व्यक्ती नाही, तो महापराक्रमी महासत्व आहे. साधुकार द्या. असं म्हटल्याबरोबर राजा, राणी, प्रजा सगळे धावतच आपल्या बाळाला बघायला. इकडे बाळ तेजस्वी आहे. 1, 2, 3 दिवस आले नाही, लगेच 2-2 दिवस तिकडे गेले असते त्याचे. तो दूर गेला नाही, तो तिथंच बसला, त्याचा चेहरा चमकू लागला. बाप आल्याबरोबर काय म्हणते, झाडांच्या पानावर झोपणारा माझा बाळ, मिठाशिवाय उकडलेले पानं खाणारा माझा बाळ, तुझ्या चेहऱ्यावर तेज कसे? कोण म्हणते? बाप आपल्या बाळाला म्हणते. तर राजा म्हणते, हे अन्न, अरे मी बघू मी शकत नाही अन्नाला, तू खातोस कसं? मी बासमती चावल खातो घरामध्ये आणि तू उकडलेले बिना मिठाचे पान खातोस, तुझ्या चेहऱ्यावर तेज कसे? बाळ म्हणते, मी पानावर झोपतो, सुखाने झोपतो, माझ्या मागे पुढे पहारे करी नाहीत,
मला भूतकाळातला आणि भविष्य काळाचा माझ्या मनात विचार नाही आणि म्हणून माझ्या चेहऱ्यावर तेज आहे. आपण एवढं सुखी आहो का? आपण आता इथूनच प्राणी चालले. आता किती वाजता सोडल की कधी जायचंय की गाडी भेटते का नाही की आता थंडी किती वाजते की घरला जाईपर्यंत. आमची ताई मुंबईला जायचं राहिली, तिच्या भाग्यात आजचं प्रवचन होतं. नवऱ्याला पाठवून दिले पुढे जा मी पौर्णिमा करून येते. भाग्यशाली आहात. सधम्मामध्ये अंतःकरणातला धम्माचं बीज कधी त्याला टाकून देऊ नका. त्या धम्माची सुपीक जमीन द्या. उद्या पुढच्या जन्मजन्मामध्ये सुपीक ते झाड बनणार आहे. ते बाळ म्हणते माझ्या चेहऱ्यावर का तेज आहे? त्याच्यामुळे तेज आहे. आपणही असा विचार करायचं, आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये सुखी राहू. आम्ही चिंता करणार नाही. आज चिंता लेकराचं लग्न होण्या म्हणून बाहेर झोप लागत नाही. बाहेर कसं करा? आता व्हायला तर त्या लेकराचं जिथं पुण्य आहे तेव्हा होईल, नसता नाही होईल. हे कळच ना कसं होईल, कधी लग्न होईल, कसं होईल. तुम्ही कोणीच नाही जगातली चिंता करायला. आपल्याला वाटतं आम्ही चिंता करतो म्हणून. प्रत्येक जीव, प्राणी, सत्व, मनुष्य आपले आपले कर्म घेऊन येते. काही काही बायाचे नवरे मोठ्या मोठ्या पदावर आहेत तर बायाला नवऱ्याला राहूच वाटणार. जाऊन गेलं नाही ते तर बोंबत येत. मग कॅन्सर झाला की कसं करून जळते. हात पाय काळे, तोंड काळं, डोक्यावर केस नाही, त्यात पडत असेल. अंगामध्ये इंजेक्शन घालते, आगीची आग, ऍसिड सोडते, ऍसिड कॅन्सरला मारायला. तिथे मंगल मैत्री पाहिजे मरते वेळेस. आणि तो रोग कुणाला येऊ शकते. म्हणून आधी विपश्यना करा आणि मैत्री करायची. अनाथ पिंडक मरू लागला तर भगवंताला निरोप दिला की सारी पुत्राला भंते आनंदाला पाठवा. माझ्या पोटात चाकू खुपसल्याच्या वेदना होत आहेत. कोण म्हटलं? अनाथ पिंडक, ज्याने 18 एकरचं 54 कोटींचं सोनं अंतरलेलं अनाथ पिंडक जर असं म्हणत असेल, 3 टाइम विहारी जाणार अनाथ पिंडक, 2000 घंटेना जेवण देणार अनाथ पिंडक असं म्हणत असेल तर आपली कशी अवस्था होईल मरते वेळेस? सावध आणि दक्ष राहिला शिका. चेहरा तेजस्वी बनवा. मरते वेळेस सुद्धा म्हणलं पाहिजे आयानो वंदना घ्या ग, मी हात जोडता जोडता प्राण सोडते. एखाद्या भंतीजीला बोलवा, माझ्या हाताला चिवरदान करते आणि मग प्राण सोडते. एवढं म्हणायची शक्ती निर्माण करा अंतरंगामध्ये. नाहीतर ये माझ्या टपला घेऊन जायला उचलून नरक कुंडात नेऊन टाकतो पुण्यकर्म नसतील तर. ते बाळ काय म्हणते बापाला, मी भूतकाळ भविष्य काळाची चिंता करत नाही. जे आहे तेच खाऊन मी सुखाने जगतो. महाराष्ट्रात असे काही मंत्री आहेत, हा मंत्री, तो आमदार, तो खासदार, तो केंद्रीय मंत्री. सकाळी नीट ऐका, सकाळी एवढं खावं लागते, दुपारी एवढं खावं लागतं, रात्री एवढं खावं लागते, त्याच्यावर गोळ्या खावं लागतात. उग्र पैसा बघते त्या बँकेतला. 10,000 कोटीची प्रॉपर्टी बघते, टक टक बघते, खाताना एवढंच खाते. काही कामच आहे का? अरे तुम्ही 2 भाकरी चुरून खाऊन झोपता, किती पुण्यवान आहात तुम्ही लोक. म्हणून त्याच्या पैशाकडे बघू नका. तुम्हाला सवय त्याच्याकडे बघायची. एवढी गाडी, एवढा पैसा, एवढं पद, कसं काहीच कामाचं नाही. त्या बिंबिसार राजाने गौतम बुद्धाला पहिल्यांदा अर्ध राज्य देतो म्हणले. सिद्धार्थ गौतमाला तर गौतम म्हणले, मी माझ्या भिक्षा पात्रात मिळणाऱ्या जेवणात सुखी आहे. एवढं राज्य असून मला काहीच फायदा नाही म्हणले. म्हणून संतुष्ट राहा. पुण्या सरपंचाकडे बघू नका, नगरसेवकाकडे बघू नका, आमदाराकडे बघू नका, मंत्र्याकडे बघू नका, खासदाराकडे. कोणीच सुखी नाहीत. असे काही आमदार मंत्री आहेत. डायलिसिस नाही तर डायलिसिस काय असते? किडन्या खराब झाल्या, रक्त शुद्ध होत नाही, इकून टाकावं लागतं, इकून काढावं लागते. रक्त काढून चालू मशीन मध्ये घालते त्या माणसाला. इकून रक्त निघणं, इकून शुद्ध होऊन मध्ये घालणं. त्यांना 10 कोटी द्यायला तयार आहे किडन्या, पण होत नाही तर त्या वयात किडन्या आता चांगल्या त्याच्या. मग पुण्यवान कोण आहे? तुम्ही करते. या शरीराचा कोणताच भाग सहजासहजी मिळत नाही. म्हणून आरोग्य परमा लाभा. आरोग्य हे सगळं सांभाळा
कोणत्या पैशाची श्रीमंतीची हाव धरू नका. तुमच्या झोपडीला ना त्या महालासारखं रूप द्या हो. कुडात राहा, कुडामध्ये. आम्ही विपश्यना करणारी माणसं, आम्हाला तरंग कळतात. तरंग. एकाच्या बंगल्यात गेलो, 50 कोटीच्या बंगल्यात गेलो. एकाच्या डोकं भन 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 करायला लागलं. म्हणलं आम्हाला 50 कोटीच्या बंगल्यात बी भन भन करते डोकं. म्हणलं तेव्हा कळालं मला झोपडीत जेवढं सुख आहे ना सज्जन हो, फक्त मनातला इच्छा आकांक्षा सम्यक ठेवायच्या तुम्हाला. नाहीतर नाही इकून कुणीतरी बॉडीगार्ड, इकून बॉडीगार्ड. अरे तुला कोण मारणार आहे येड्या? तूच तुला मारून टाकणार आहे, तुझ्या कर्मानं मारणार आहेस तू. हा निघालाय बॉडीगार्ड घेऊन. हे पागलपण आहे. बघूच नका कुणाकडे. चटणी भाकर सुंदर, सकस आहार, भाकर सुंदर, तेला बिना तेलाची भाजी मिळावी, सकस आहार, सलाद घ्या, व्यवस्थित राहा. काय बाकी पाहिजे याच्यापेक्षा माणसाला? पण ते नाही ना. सोनाले महागले, घेऊन ठेवू का? घे, किती घ्यायची तेवढे घे ग. म्हणतो मी तर सोनं पाहिजे नाही असं नाही. लेकरा बाळायला, सुखा दुखाला, लग्न येवाला सोनं लागतंय. कष्ट करा, नीट ठेवा, पण त्याच्यात आसक्त राहू नका त्याच्यामध्ये. तेव्हा चेहरा चमकायला लागते. त्या बोधिसत्वासारखा चेहरा चमकतय. बाळावर लक्ष द्यायचं. कसं काय निघणार? लग्न करून दिलं, सुखात राहा बाळ. तुझ्या बायको सांगा, विषय संपला. सकाळी ध्यान करायचं, झालं तर गपचूप खायचं, आपलं आपलं करून खायचं. काळ बदलला आता, तुमचाच बंधला. तुमचा कसं वाटतंय असं? म्हणून चिंता नका, शोक नका. लेकरू आपलं नसते हो. आपल्याला वाटते माझं बाळ मज करते म्हणून. इथंच धोका झालाय सगळ्याच. इथंच धोका आहे. आपलं बाळ आपलं नसते. 10 मध्ये एखादं बाळ आहे की माईला बापाला काळजी करणार, नाही तर 9 तसेच आहेत. म्हणून ते म्हणताय, राजा विचारतय, अरे राजा घे रे, सगळं राज्य तुला देतो बाळा, चल घरला. पुढे म्हणताय आपल्या तेमी राजकुमाराला म्हणते, तुला सगळं वैभव देतो, चल घरला. बाळ म्हणतंय 1 महिन्याचा झाल्यापासून 16 वर्षाचा होईपर्यंत मी बहिरा झालो, मुका झालो, पांगळा झालो. या सुंदर वनात राहण्यासाठी, नैष्कर्म्य पारमिता पूर्ण करण्यासाठी, एकांत वासाचं जीवन जगण्यासाठी मला तुमच्या महालाची गरज नाही. काय म्हणते बापाला? ऋषी मुनी प्रवर्जाची प्रशंसा करतात, मला राज्य नको. आई आई बाबा बाबा म्हणणारा बाळ मरणापूर्वी मरतो, मला राज्य नको. सुंदर दिसणाऱ्या तरुणी मृत्यूस प्राप्त होऊन छिन्न भिन्न होतात, मला राज्य नको. हे विश्व मृत्यूने बांधलं आहे, मला राज्य नको. विश्व म्हातारपणाने ग्रासले आहे, मला राज्य नको. रात्रीच्या रात्री व्यर्थ वाया जात आहेत. बघा, रात्रीच्या रात्री व्यर्थ वाया जात आहेत, मला राज्य नको. जेवढा कपडा शिवला जातो, कपडा शिवतो ना आपण, जेवढा कपडा शिवतो तेवढा कपडा कमी कमी होत जातो, मला तुझं राज्य नको. वाहणारी नदी पुढे 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 जाते, त्याप्रमाणे आपलं आयुष्य पुढे पुढे चाललंय, मला राज्य नको. बघा, भगवंताने आपल्या नखावर माती घेतली होती. भिक्खूंनो, माझ्या नखावरची माती जास्त आहे का पृथ्वीची माती जास्त आहे? भगवान, नखावरची माती एवढी थोडी आहे ना, पृथ्वीची बरोबरी करू शकत नाही. तसे तुम्ही पुण्यवान लोक, काही बौद्ध लोक कमी असते का अहमदपूर तालुक्यामध्ये? पण ज्याचं पुण्य आहे ना, मनुष्य लोकात आणि देव लोकात जायचं, तेच लोक इकडे येतील. रस्ता चांगला नाही तरी लोक येतात. तुम्हाला परमार्थ प्राप्त करायचा असेल तर परिश्रम करावा लागणार आहे. घरी बसून धम्म प्राप्त होणारा नाही. म्हणून बुद्धांच्या वाणीप्रमाणे नखावर सारखे एवढेच लोक आहेत, 400-500 लोकच येतात दर पौर्णिमेला. तेच बाकी सोरवंशी सर सगळे खाण्यामध्ये पिण्यामध्ये गुंग. कारण पोट भरले की क्रांत्या होत नाहीत. पण बोधिसत्व म्हणताय, जे धन नष्ट होईल ते काय कामाचे. जी पत्नी बघता बघता मरणाला प्राप्त होईल ती पत्नी काय कामाची. आणि जी यौवन, जे तारुण्य
म्हातारपणाकडे चाललंय ते तारुण्य काय कामाचे. यमराज डोक्यावर असताना आनंद कोणता, धनाचं सुख कोणतं, पिकलेल्या फळांना खाली पडायची भीती असते, तशी प्राण्यांना मरणाची भीती असते. सकाळचे दुपारी दिसत नाही, दुपारचे रात्री दिसत नाहीत, रात्रीचे सकाळी दिसत नाहीत. एवढं अनित्य जीवन असताना मला राज्य नको. आणि या मार सेनेची युद्ध, मार सेनेची शक्ती येताना आपल्याकडे काही शस्त्र नाही, या धम्माचं शिलाचं आपलं शस्त्र घेऊन त्या मरणाशी लढावं लागतंय. मला राज्य नको म्हणून त्यांनी प्रवचन देता 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 कोण, तेमी नावाचा बोधिसत्व, माय बाप गण गोत सगळ्याच्या सगळं काशीचं राज्य, वाराणसीचं राज्य, सगळी लोक प्रवर्जित झाले आणि त्या जंगलामध्ये सगळ्यांनी संन्यास घेतला. सगळेच कंदमुळे खाऊन जीवन जगू लागले साधुकार. असं म्हटलंय त्या काळात एवढे धार्मिक लोक तयार झाले, हत्ती घोडे सुद्धा मृत्यूनंतर देवलोकात गेले. त्यांच्या तेजानं ती जी देवी होती छत्र देवी, म्हणजे 1 महिन्याचं बाळ असताना जिने सांगितलं होतं ना तू संन्यास घे म्हणून, ती कोण होती? उत्पल वर्णा नावाची जी भिक्षुणी बुद्धाच्या काळात, ती आई होती. म्हणजे एवढी सुनंद सारथी कोण होते? हे त्या जन्मातले सुनंद सारथी होते. आई शुद्धोधन राजा आणि महामाया होते आणि बोधिसत्व आपले सिद्धार्थ गौतम बुद्ध होते. अशा प्रकारे तेमीची कथा आपण केला. बुद्ध धम्म संघाच्या तेजाने तुमच्या हृदयामध्ये ज्ञानांकुर जागृत व्हावा, तुम्हाला धम्माचा साक्षात्कार व्हावा, तुम्हाला जन्मोजन्मापर्यंत आदर्श परिवार प्राप्त व्हावा, आदर्श संतती प्राप्त व्हावी, आदर्श जोडीदार प्राप्त व्हावा आणि तुम्ही सर्वांनी येणाऱ्या आर्य मैत्रेय बुद्धांचं दर्शन घ्यावं, एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आजचे दायक दायिका उपासक उपासिका सर्वांच्या प्रती अंतःकरणातून मंगल मैत्री व्यक्त करतो. इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलम्, भवतु सब्ब मंगलम्, भवतु सब्ब मंगलम्. सर्वेतियो विपश्यन्तु, सब्ब रोगो विनाशतु.